नमस्कार मंडळी, सुप्रभात. बघा सकाळच्या 10 वाजले तरी बघा बर्फ किती पडतोय. तर बघा जानेवारीमध्ये सलग आता कंटिन्यू बर्फ पडतोय. 24 तारखेपासून 1-2 दिवस बंद राहतोय, 2 दिवस 3 दिवस कंटिन्यू बर्फ पडायचं चालू आहे. पहा तर पहा आता मी इकडं चालले पाणी आणायला. म्हटलं पाणी घेऊन यावं. हे पहा इथं चावी आहे समोरच. तर म्हटलं चला तिथलं पाणी आणावं. इथं चावी आहे समोर. म्हटलं पाणी घेऊन यावं. आता 10 वाजलेत बघा सकाळच्या. या पहा इथं पाणी भरायचं चाललंय. इथं पहा मंडळी कसं झालंय पाणी. पूर्ण सर्कल बनलंय बघा कसं बर्फाचं. इथं असं पाणी टपकते आणि त्याचं असं पूर्ण सर्कल बनलं बर्फाचं. ते पहा बा शेपूट किती मोठा आहे या डॉगीचं. चला पाणी भरलं. तर मंडळी पहा कसा बर्फ पडतोय. एकदम स्पीडमध्ये पडतोय बघा बर्फाचा. तर तुम्हाला ते गुरुद्वाराच्या समोर दाखवते बघा. मला गुरुद्वाराच्या समोरचं ते छान वाटतं बघा पाहायला. तुम्हालाही दाखवते बघा तिथलं कसं वाटतंय बर्फ पडतोय. तर एकदम जास्त प्रमाणात बर्फ पडतोय आज बघा. चला बर्फ पडायचं चालूच आहे तर म्हटलं तुमच्याशी तुम्हालाही दाखवावं कसा दिसतोय बर्फ पडताना. झाड आहे ती बघा कुरमानीची. याच्यावर बी कसा बर्फ पडतोय बघा. तुम्हाला ह्या बाजूने दाखवते, ह्या साईडने. पहा कसं वाटतंय एकदम. तर पहा मंडळी इथं झाड दिसतंय का तुम्हाला. तर हा बघा डॉगी. हा माझ्या पाठीमागच येतो कुठं जाईल तिकडं. तर पहा मंडळी हे आहे बघा गुरुद्वाराच्या समोरचं झाड. हे बघा पूर्ण. तर इकडं गुरुद्वाराच्या पुढचा शेण बघा. एकदम छान इकडून पडतोय बघा पूर्ण. हे बघा कसं दिसतंय आतून. छान वाटतंय ना बघा. अशा पद्धतीने बर्फ पडतोय पूर्ण. कसं वाटतंय. थंडी पण तितकीच आहे यार. चला तर मंडळी, चला मंडळी आता मी रिटर्न आली आहे. कारण बघा हात पूर्ण थंड झाले. मी हँड ग्लोव्ज वगैरे काहीच घातलं नव्हतं. म्हणलं पटकन पाणी घेऊन यावं. पण नंतर लक्षात आलं की गुरुद्वाराच्या समोरचं पण एकदा तुम्हाला दाखवावं. तर छान वाटतं गुरुद्वाराच्या समोर असं बर्फ वगैरे पडतो. तर सगळीकडे बर्फच बर्फ पडतोय. पाहता पाणी घेते. पाणी घेऊन पाणी घेतलं. चला हे पहा पूर्ण बर्फ पडायचं चालू. चला मंडळी आल्यात. पाणी घेतले हातात. हात खूप थंड पडतात यार. ग्लोव्ज घातले नाही म्हणून. हँड ग्लोव्ज घातले असते तर एवढे दुखले नसते. जे असल्या हातारणात काम करतात त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. खूप केअर करावं लागते. कपडे वगैरे तसे पॅक घालावे लागतात. तर आज बर्फ पडतोय म्हणून बघा मुलांना पण शाळेत पाठवलं नाही. काल पण गेले नव्हते. काल पण बर्फ पडत होता. आजही चालूच आहे. काल 10-11 नंतर बंद झाला होता. आज आणखी पुन्हा बघा रात्रीपासून चालू झालाय पडायला बर्फ. बोट पूर्ण बाक्षे झालेत, लाल एकदम चपटे झाले माझे तर. बघा मंडळी श्री तर आणखी झोपलेलाच आहे बघा. शाळेत गेलो 10 वाजल्यात सकाळच्या. पाहता किती ब्लँकेट घेऊन झोपलाय पांघरून थंडीमुळे. हे बघा श्री झोपलाय अजून असं. एक किती ब्लँकेट घेतलेत.
2 3 4 ब्लँकेट घेऊन झोपलाय बघा. हे श्री उठा की 10 वाजलेत. दादा हा स्वरा तर कधीच उठली, खेळाय पण गेली. हा तर हे बघा बाजरीचा तुकडा येतं, शिळ्या भाकरीचं, बाजरीच्या भाकरीचं इथे हे. तर हे मी थोडंसं पाण्याचा शिताळा देऊन भिजायला ठेवलं होतं, पाणी शिंपडवलं होतं हलकंसं, आणि हे बघा हाताने चुरून घेतलंय मी. मिक्सरलाही बारीक करू शकता, तर मी हाताने चुरा करून घेतला होता. तर त्यामध्येच मोहरी टाकलेली, जिरं टाकलेलं आणि शेंगदाणे टाकले होते तेलामध्येच मी, जेणेकरून शेंगदाणे कुरकुरीत होतात असे तेलात टाकले. म्हणजे मी प्रथम शेंगदाणे टाकते, असं पोहे बी करताना असं तेलात शेंगदाणे परतवून घेते आणि त्यातच कढीपत्ता घातलाय बघा, आणि त्यामध्येच लसूण कांदा घालून घेतलेला आहे. शेम पोह्यासारखं करणार आहे, पण पोह्यामध्ये आपण लसूण घालत नाही, ह्याच्यामध्ये मी लसूण घातलेलं आहे. तर व्यवस्थित परतून घेतलं की मग त्यामध्ये मिरची टाकली. मिरची अगोदर टाकली नाही कारण ठसका येतं म्हणून, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. ते व्यवस्थित परतून घेतलं आणि मीठ बेतानेच घालायचं कारण भाकरीमध्ये पण मीठ असतंय ना आपलं. तर हे तुकडं मी चुरा केलेलं होतं ते टाकून घेतलेलं बघा. आम्ही याला बाजरीच्या भाकरीचं तुकडंच म्हणतो बघा. याचं तुकडं ना वाळवून असं मिठातलं तर खूप छान लागतात बाजरीच्या भाकरीचं तुकडं. असं करण्यापेक्षा सुकलेलं पण छान लागतात, वाळवून करतात ते. आम्ही पूर्वी खूप खायचं, हे छान लागायचं, चव लय भारी लागते त्याची. त्यामध्येच बघा परतून झाले, कोथिंबीर घालून घेतली आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. झालं आपलं बघा तुकडं, एकदम छान लागतात खायला हे. आणि थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाल्लेली कधी छानच. तर इकडं बघा मी भाजी बनवायला घेतली, तर कढईमध्ये मोहरी टाकलेली, मोहरी एकदम तडतड होते बघा. तडतड झाले की मग मी सुके मसाले घातलेले, त्यामध्येच घरचं तिखट, धनिया पावडर, गरम मसाला आणि कोल्हापुरी तिखट थोडंसं घातलेलं आहे. ते तेलामध्ये परतायचं, गॅस कमीच ठेवायचा. आणि हे बघा नेमकीच लाईट गेली होती बनवत असताना मी भाजी, त्यामध्येच मी वाटण घातले बघा. आलं, लसूण, खोबरं, तीळ वगैरे, कांदा हे भाजून सगळं मिक्स केलेलं, म्हणजे भाजून घेतलेलं हे मिश्रण होतं सगळं, ते बारीक केलेलं आहे. हे व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं व्यवस्थित. परतले की त्यामध्ये हळद घातली बघा, तेल सुटले, चांगलं परतत आले आपलं हे मसाला. हळद घालून मिक्स करून घेतले बघा. आणि अशी भाजी मी हिरव्या मुगाची करणार आहे बघा, 1 नंबरच लागते भाजी. त्यामध्येच मीठ घालून घेतलं आणि कुकरला शिजवून घेतले ते मूग मी बघा. आणि मुगाचं पाणी चाटून गेलं होतं माझ्याकडून, कारण पाणी कमी पडलं होतं, पण मूग चांगले शिजले होते, पाणी पूर्ण आटून गेलं होतं मुगाचं माझ्याकडून. तर बघा हे हिरवे मूग आहेत आणि कुकरला शिजवून घेतले होते मी 5-6 शिट्ट्या लावून. इकडे थंडी असल्यामुळे शिजतच नाहीत लवकर, पाणी बी कमी पडलं होतं. मग गरम पाणी घालून घेतले, हे मिश्रण मसाला परतला की त्यामध्ये मूग घालायचे, परत वरतून गरम पाणी मिक्स करायचं. 1 तांब्यावर पाणी घातलेलं आहे मी बघा, उकळी आली याला. आणि हिरव्या मुगाची भाजी छान लागते बघा, अशी केलेली एकदम 1 नंबरच लागते भाजी. हे बघा भाजी मी मिक्स करून घेतली आणखी एकदा उकळी आल्यानंतर. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, छान लागते आणि पौष्टिक पण आहे बघा. त्यामध्येच कसुरी मेथी घालून घेतली, कसुरी मेथी घालून मिक्स करून घेतलं आणि नंतर मग मी कोथिंबीर घालते शेवटी. मग भाजी बघा तयार आहे आता आपली इथं. तर तुम्हाला असेच माझे रेसिपी नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा चॅनेलला नक्की. तर तुम्हाला काय पाहायला आवडेल तेही सांगत जावा, नक्की कमेंट करत जावा कसं झालंय काय नाही, तर मोटिवेशन पण भेटतं. चला तर इथं माझी भाजी तयार आहे, तर अशी भाजी नक्की करून पहा, छान लागते भाजी. तर बघा मंडळी भाजी पण तयार आहे, भाजी मिक्स करून घेतलेली आहे मी इथं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.